हॅलो फ्रेंड्स, यशस्वी ऑफिशियल्समध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. जर तुम्ही WRD, म्हाडा, PWD यासारखे JEE एक्झामची जर तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरू शकतो. यात मी गुप्ता आणि गुप्ता या बुकचे ऑल MCQ कव्हर करत आहे आणि हे तुम्हाला नक्की आवडेल. तर आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया. Let's come to the first question. First question is modulus of rigidity is defined as the ratio of options आहेत longitudinal stress to longitudinal strain, shear stress to shear strain, stress to strain and last option आहे stress to volumetric strain. इलॅस्टिक कॉन्स्टंट्स हे 4 प्रकारचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे यंग्स मॉड्युलस आणि डिनोट केलं जातं ई न. दुसरा जो आहे शियर मॉड्युलस जी अँड थर्ड इज बल्क मॉड्युलस डिनोट केलं जातं के ने. आणि चौथा जो आहे पॉयझन्स रेशो म्यू. तर यामध्ये आपल्याला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी विचारलेलं आहे आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज द रेशो ऑफ shear stress to shear strain. So correct answer of this question is B. Shear stress to shear strain is the modulus of rigidity. Next question is, if the Young's modulus of elasticity of a material is twice its modulus of rigidity, then the Poisson's ratio of a material is. First option is -1, -0.5, 0.5 and last option आहे 0. आपल्याकडे एक इलॅस्टिक कॉन्स्टंटचं रिलेशन आहे. त्यामध्ये E इज इक्वल टू 2G1 प्लस म्यू. यामध्ये या ज्या क्वेश्चनमध्ये मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ मटेरियल मीन्स E इज इक्वल टू ट्वाइस ऑफ इट्स मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. E इज इक्वल टू 2G. तर ईच्या जागी आपण 2G पुट करायचं. E इज इक्वल टू 2G इज इक्वल टू 2G1 प्लस म्यू. 2G get cancel, so remaining is 1 is equal to 1 plus mu. So mu is equal to 1 minus 1 is equal to 0. तर आन्सर येणार आहे ऑप्शन डी 0. नेक्स्ट क्वेश्चन इज लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी डिपेंड्स अपॉन. ऑप्शन्स आहेत एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, टाईप ऑफ लोडिंग, टाईप ऑफ मटेरियल अँड ऑल ऑफ दीज. अकॉर्डिंग टू हुक्स लॉचं एक स्टेटमेंट आहे, विदिन द इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. तर स्ट्रेस इज इक्वल टू E इंटू E. Where E is the modulus of elasticity of material which depends upon the type of material and हे depends upon the type of material. So limit of proportionality depends upon the type of material is the correct option. Next question is, for an isotropic, here is a isotropic homogeneous and elastic material obeying Hooke's law, number of independent elastic constant is. फर्स्ट आयसोट्रॉपिक म्हणजे काय ते आपण माहीत करून घेऊ. आयसोट्रॉपिक इज अ मटेरियल, इट हॅज अ सिमिलर प्रॉपर्टीज इन ईच डायरेक्शन. प्रत्येक डायरेक्शनला त्याचे जे प्रॉपर्टीज असतात ते सेम असतात. आणि आयसोट्रॉपिक, होमोजिनियस आणि जे इलॅस्टिक मटेरियल आहे त्यासाठी टोटल नंबर ऑफ इलॅस्टिक कॉन्स्टंट असतात 4 इलॅस्टिक कॉन्स्टंट आहेत. त्यामध्ये मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी अँड बल्क मॉड्युलस अँड पॉयझन्स रेशो या 4 जे इलॅस्टिक कॉन्स्टंट आहे यामध्ये एक रिलेशन आहे. E इज इक्वल टू 3K 1 minus 2 mu is equal to 2G 1 plus mu. यामध्ये जर 2 of them जर आपल्याला माहीत असतील देन वी कॅन फाइंड अदर कॉन्स्टंट ऑल्सो. त्यासाठी जे इंडिपेंडेंट कॉन्स्टंट असतात, इंडिपेंडेंट कॉन्स्टंट हे 2 असतात. कोणते E अँड म्यू हे 2 इंडिपेंडेंट कॉन्स्टंट फॉर द आयसोट्रॉपिक मटेरियल. सो करेक्ट आन्सर इज
टू इंडिपेंडेंट इलेस्टिक कॉन्स्टंट आहेत. आणि जर ऑर्थोट्रॉपिकसाठी विचारलं, ऑर्थोट्रॉपिक मटेरियलसाठी नंबर ऑफ इलॅस्टिक कॉन्स्टंट हे 9 आहेत. आणि फॉर नॉन आयसोट्रॉपिक किंवा अनआयसोट्रॉपिकसाठी नंबर ऑफ इंडिपेंडेंट कॉन्स्टंट 21 आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज in a thin cylindrical shell, the ratio of longitudinal stress to hoop stress is. Options आहेत 0.5, 1, 2, 4. The thin cylindrical shell is the shell which has the thickness of cylinder is less than 1/10 to 1/15th of the diameter. त्याला थिन सिलेंड्रिकल शेल बनायचं. थिन सिलेंड्रिकल शेलमध्ये जे महत्त्वाचे स्ट्रेसेस आहेत, हुप स्ट्रेस आणि लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, त्यापैकी आपण हुप स्ट्रेस कसा ॲक्ट होतो ते पाहूयात. या फिगरमध्ये तुम्हाला थिन सिलेंड्रिकल शेलचा हाफ पोर्शन दिसत आहे. यामध्ये दिस इज द प्रेशर फोर्स. जर आपण या सिलेंडर शेलमध्ये जर एखादं मटेरियल टाकलं तर ते प्रेशर फोर्स ॲक्ट करतं या डायमीटरवर. सिलेंडरच्या डायमीटरवर प्रेशर फोर्स हा ॲक्ट होतो. आणि यासाठी जेव्हा जे सिलेंडर एक्सपांड होताना त्याचा मटेरियल हे रेजिस्ट करतं. सो दिस इज द सिग्मा एच रेजिस्टिंग स्ट्रेस आहे, तो रेजिस्टिंग स्ट्रेस. अँड दिस इज द प्रेशर. तेव्हा जर आपल्याला इक्विलिब्रियम कंडिशनसाठी रेजिस्टिंग फोर्स इज इक्वल टू बस्टिंग फोर्स पाहिजे, तर बस्टिंग फोर्स कोणामुळे होणार आहे? प्रेशरमुळं. प्रेशर इंटू एरिया इज द प्रोजेक्टेड एरिया. हे नॉर्मली ॲक्ट होतं, तर प्रोजेक्टेड एरिया कोणता? दिस इज लेंथ अँड डायमीटर. सो पी इंटू एल इंटू डी. अँड रेजिस्टिंग फोर्स हे जे सिलेंडर रेजिस्ट करणार आहे तो हा जो सिग्मा एच आहे, सिग्मा एच 2 टाइम्स आहे, 2 टाइम्स ऑफ सिग्मा एच इंटू एरिया काय असणार आहे याचा? थिकनेस आणि ही लेंथ, टी इंटू एच. तर आता याला इक्वेट करायचं. बर्स्टिंग फोर्स काय आला होता? पी इंटू डी इंटू एल इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ सिग्मा एच इंटू टी इंटू एल. एल गेट कॅन्सल. आपल्याला सिग्मा एच पाहिजे. सिग्मा एच इज इक्वल टू पी डी डिवायडेड बाय 2t. PD divided by 2t is the hoop or circumferential stress. Hoop or circumferential stress is the PD divided by 2t. हे लक्षात ठेवा, पुन्हा कन्फ्यूज होतं. अजून एक स्ट्रेस आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस हा ॲक्ट होतो अलॉंग द axis, so it is also called as the axial stress. Axial stress or longitudinal stress मध्ये बर्स्टिंग फोर्स इज इक्वल टू रेजिस्टिंग फोर्स करायचा आपण इक्विलिब्रियम कंडिशनसाठी. तर बर्स्टिंग फोर्स एफ बी इज इक्वल टू रेजिस्टिंग फोर्स एफ आर. तर बर्स्टिंग फोर्स येतो प्रेशरमुळं. प्रेशर हे कसं ॲक्ट होतं? प्रेशर आणि बर्स्टिंग फोर्समध्ये प्रेशर हे ॲक्ट होतं अलॉंग दिस डायमीटर π/4 डी स्क्वेअर. रेजिस्टिंग फोर्स होता सिग्मा एल इंटू पाय डी टी. जो प्रेशर फोर्स आहे हा पूर्ण एरियावर ॲक्ट होतो आणि जो लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस आहे, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसमध्ये हे पूर्ण जे सरकम्फरन्स आहे त्यामध्ये ॲक्ट होतं. तर हे इक्वल केल्यानंतर पाय गेट कॅन्सल.
डी पण कॅन्सल होतं, फक्त एक डी राहतो. तर सिग्मा यल इज इक्वल टू पी डी डिवायडेड बाय 4T. सिग्मा यल म्हणजे लॉन्जिट्युडनल स्ट्रेस इज इक्वल टू पी डी डिवायडेड बाय 4T. तर लॉन्जिट्युडनल स्ट्रेस टू हुप स्ट्रेस हा रेशो काढायचा आहे. लॉन्जिट्युडनल स्ट्रेस सिग्मा यल डिवाइड बाय हुप स्ट्रेस सिग्मा एच. लक्षात ठेवा, हुप स्ट्रेस जो असतो तो ग्रेटर दॅन द लॉन्जिट्युडनल स्ट्रेस असतो. तर लॉन्जिट्युडनल स्ट्रेस आला होता पी डी डिवायडेड बाय 4T अँड हुप स्ट्रेस आला होता पी डी डिवायडेड बाय 2T. तर याचा रेशो येतो पी डी गेट कॅन्सल, 2T डिवायडेड बाय 4T इज इक्वल टू 0.5. सो करेक्ट आन्सर इज 0.5. पण या बुकमध्ये आन्सर जे दिलेलं आहे 2 दिलेलं आहे ते करेक्शन करून घ्या त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन इज इफ ऑल द डायमेन्शन्स ऑफ प्रिझमॅटिक बार are doubled, then maximum stress produced in it under its own weight will be. If the all dimensions of prismatic bar म्हणजे त्याचे EI is a constant and stress is equal to काय असतं W divided by A, weight divided by area, and weight means gamma into volume divided by area. Volume काय असतं area into length divided by area. area गेट कॅन्सल. गॅमा यल हे आपलं स्ट्रेस येणार आहे. पण इथं काय म्हणलं आहे प्रिझमॅटिक बारचे जे डायमेन्शन्स आहेत ते डबल आहेत. म्हणजे 2L गॅमा यल यामध्ये यल जे लेंथ जे आहे ती डबल होणार आहे 2 टाइम्स ऑफ लेंथ. सो 2 गॅमा यल. तर जो स्ट्रेस आहे तो इन्क्रीज होणार आहे 2 टाइम्स. सो करेक्ट आन्सर इज इन्क्रीजेस 2 टाइम्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज the relationship between Young's modulus of elasticity E, bulk modulus K, and Poisson's ratio is given by options आहेत E is equal to 2K 1 minus 2 mu, E is equal to 3K 1 plus mu, E is equal to 3K 1 minus 2 mu, and E is equal to 2K 1 plus mu. यामध्ये जे इलॅस्टिक कॉन्स्टंटचे रिलेशन्स आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे E इज इक्वल टू 3K 1 minus 2 mu, देन E इज इक्वल टू 2G 1 plus mu, E इज इक्वल टू 9kg डिवायडेड बाय 3K plus G. तर यामध्ये E इज इक्वल टू यंग मॉड्युलस आणि बल्क मॉड्युलसमध्ये रिलेशन आहे. तर करेक्ट आन्सर इज E इज इक्वल टू 3K 1 minus 2 mu. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ पॉयझन्स रेशो आर -1 and 0.5, -1 and -0.5, 1 and -0.5, and 0 and 0.5. खरं तर पॉयझन्स रेशोची जी ॲक्च्युअल रेंज आहे ते -1 and 0.5 आहे आणि इंजिनिअरिंग पर्पजसाठी जी मोस्टली यूज केलं जातं 0 to 0.5 आहे. सो करेक्ट आन्सर इज -1 and 0.5. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज द इलॉंगेशन ऑफ कोनिकल बार अंडर इट्स ओन वेट is equal to that of the prismatic bar of same length, 1/2 that of the prismatic bar of same length, and 1/3 of prismatic bar of same length, 1/4 that of the prismatic bar of same length. तर याचा आन्सर काय असणार आहे? इलॉंगेशन ऑफ प्रिझमॅटिक बार. सपोज दिस इज द प्रिझमॅटिक बार आणि ह्या प्रिझमॅटिक बारचा अंडर इट्स ओन वेट इलॉंगेशन किती असेल? इलॉंगेशन असणार आहे गॅमा यल स्क्वेअर डिवायडेड बाय 2E. गॅमा यल स्क्वेअर डिवाइड बाय 2E हे प्रिझमॅटिक बारसाठी इलॉंगेशन आहे अंडर इट्स ओन वेट. आणि जर कोनिकल बार आहे कोनिकल बार त्याचं इलॉंगेशन असतं गॅमा यल स्क्वेअर डिवायडेड बाय 6E. कोनिकल बारचं जे इलॉंगेशन आहे ते गॅमा यल स्क्वेअर डिवाइड बाय 6E. अँड
प्रिझमॅटिक बार म्हणजेच ज्याचा EI कॉन्स्टंट असतो तो जो आहे त्याचा इलॉंगेशन अंडर इट्स ओन वेट इज गॅमा एल स्क्वेअर डिवाइड बाय 2E. तर क्वेश्चनमध्ये विचारलं आहे कोनिकल बारचं जे इलॉंगेशन आहे ते किती आहे, 1/3 ऑफ प्रिझमॅटिक बार ऑफ सेम लेंथ, हे त्याचं करेक्ट आन्सर होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज if a material has identical properties in all direction it is said to be. ऑप्शन्स आहेत होमोजिनियस, आयसोट्रॉपिक, इलॅस्टिक अँड ऑर्थोट्रॉपिक. इथे आयसोट्रॉपिक आहे. आयसोट्रॉपिक मटेरियल म्हणजे ज्याच्या आयडेंटिकल जे प्रॉपर्टीज आहेत ते सेम आहेत इन ऑल डायरेक्शन्स. होमोजिनियस म्हणजे एकच मटेरियल यूज केलेलं आहे, आयडेंटिकल त्याच्या प्रॉपर्टी सगळ्या सेम आहेत. ऑर्थोट्रॉपिक मटेरियल इज द material which has the properties are different in a 3 mutually perpendicular directions. जे 3 perpendicular directions आहेत त्याचे प्रॉपर्टीज हे डिफरंट आहेत. इलॅस्टिक मटेरियल, यू नो इलॅस्टिक मटेरियल विच रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साईज आफ्टर रिमूव्हल ऑफ अ लोड विच कॉजिंग द डिफॉर्मेशन इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक मटेरियल. तर क्वेश्चन आहे आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन ऑल डायरेक्शन इट इज सेड टू बी आयसोट्रॉपिक मटेरियल. तर इथे आपण 10 क्वेश्चन्स हे कवर केलेले आहेत. थँक्यू.